आणि रात्री लायटिंग सोबत तरी मस्त. पण थोडा थोडा यायला चालू झालाय, हळूहळू पाऊस होतो. थंडी थंडी छोटीशी रूम टूर देतोय आम्ही तुम्हाला. हा हॉल आहे आणि हा बेडरूम आहे. सावंतवाडी. तर छान. आत्ताच आम्ही आंबोलीवरून आलो, फ्रेशन अप झालो कारण खूप भिजलो होतो आणि दमलो पण खूप आहे. आम्ही आलो तेव्हा थँकफुली ही लिफ्ट चालू होती, पण आता चालू नाही आहे ती. मग आम्ही आता चालतच जातोय, चालतच वर येतोय आणि चालतच खाली जातोय. इथे किती मस्त पोस्टर्स लावलेत सगळे, फ्रेम्स, मांजर बिंजर सगळे हे हँड ड्रॉन पेंटिंग आहे असं वाटतं. मारला माझं चावून खाऊन टाकेल तुला. रिस्क असणारच त्याला हात लावायला. काय आहे ती गोष्ट? काय दाखवणार आहेस? आय एम सो एक्सायटेड. खरं काय असू शकतं? अरे कम ऑन यार, हे तरी एंट्रन्सवरतीच आहे. हे बघ, तरी सगळेजणच बघ. हरनवला त्यांनी भाव नाही दिला. रिक्स गेम. आता आम्ही ॲक्टिव्हिटी दाखवतो. हे तुम्हासाठी एक अजून गिफ्ट आहे माझ्याकडे. अजून गिफ्ट नको आहे तुझ्याकडून आम्हाला.
पण जवळच आहे ना रेस्टॉरंट. ती येल्लो कलरची स्ट्रीट लाईट आहे जी पहिले हो. हायवे आहे, आम्ही क्रॉस करतोय फिलहाल तरी. हायवे एकदम 7 लेन रोड नसतोच. पाऊस पण थोडा थोडा यायला चालू झालाय, हळूहळू पाऊस येतो. रिलॅक्स्ड मच्छी आहे. तिला एवढ्याशा टँकमध्ये राहायला लागतंय. हॉटेलमध्ये आलो आहे जेवणासाठी, ऑर्डर दिली आहे. बघूया कधीपर्यंत येते. पण आज खूप दमाला झालं आहे, असं वाटतं की जाऊन लगेच झोपावं. छानसा मेनू मागवला आहे आणि इकडची म्हणजे गावची जे हॉटेल्स आहेत ना त्याच्यामध्ये खूप छान असं जेवण मिळतं आणि टेस्ट पण एवढी छान असते ना. वाव, खूपच छान. पण मी थोडीशी शोध घेऊन चालले. माकड आहेस काय? कारण टेस्ट ना चांगली. तर हे छोटंसं पिल्लू आहे आणि रस्त्यावर ते एकटंच भटकत होतं. तर मग आमच्याकडे म्हणजे थोडंसं पार्सल घेतलं होतं जेवण, म्हणून मग मी त्याला बोलवलं. खूप भुकेलं होतं ते आणि त्याची आई पण नव्हती त्याच्याबरोबर. भरपूरच भुकेलेलं होतं, म्हणून मग बिस्किट पुडा वगैरे घेतला आणि बिस्किट पण त्याला टाकलं आणि त्याने तर चिकनचे पीस वगैरे तेच जास्त खाल्ले. हे छोटंसं पिल्लू आहे. त्यात पाऊस पण खूप होता आणि पावसामध्ये ते भिजलं पण आहे. खूप गारटलं आहे, अशी शेपूट हलवते बघा. क्लायमेट पण छान झालेलं, पाऊस पडून गेला होता आणि तर म्हटलं चला गाडी आहे तर मग फिरून येऊया. जवळच कुडाळ रेल्वे स्टेशन आहे आणि कुडाळ आम्ही बघितलं नव्हतं कारण येताना पण आम्ही घाईघाईमध्ये चालू होतो आणि तर म्हटलं चला रात्रीचं कुडाळ स्टेशन बघूया आणि नाईट व्ह्यू कसा दिसतो कुडाळचा ते एकदा बघूया. हे आहे कुडाळ रेल्वे स्टेशन.
आणि रात्री लायटिंगसोबत तरी मस्तच दिसतो हा खूपच. एंट्री एक्झिट. हे आम्हाला क्लोजअपमध्ये बघायचं होतं. एवढं मस्त आहे पण सकाळी बघायला भेटलं नाही. किती मस्त आहे ते. काजू, आंबा, फणस, मच्छी, कोकण. पब्लिक वर्क डिपार्टमेंटची क्रिएटिव्हिटी मस्त आहे. खूप शांत पण आहे. कोकण रेल्वे. पण जुनं ते जुनं असतं आणि कशी वाईब कोणच नाही देऊ शकत, असा माझा म्हणणं आहे. हा झाड किती मस्त आहे. आता आम्ही थोडं आत जाऊन बघतो. आणि तिथे अजून एक पिल्लू आहे. मला अजून एक छोटीशी पिल्लू दिसते. मुंबई. पण आम्ही मुंबईला जायचा प्लॅन नाही बनवत आहे. किती शांत आहे इथे. भरपूर शांत आहे. प्लॅटफॉर्म नंबर 2. आम्ही इकडे आहे ना असंच फिरत फिरत आलो होतो आणि पावसाने पण जोरदार हजेरी लावली आहे आणि आम्ही काहीच घेऊन आलेलो नाही आहे. ना छत्री ना रेनकोट आहे आमच्याकडे. तर आम्हाला अजून थोडा वेळ थांबावं लागणार आहे इथे, कारण खूप जोरामध्ये पाऊस आलेला आहे. तर पाऊस गेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे परत हॉटेलवरती जायला. तर ही मध्ये छोटी छोटी, मला वाटतं ही बाजारपेठ असेल. छोटी छोटी दुकानं वगैरे आहेत, सगळी बंद झालेली आहेत. हे आहे कुडाळचं बस स्टॉप. कारण बस स्टॉप पण नवीनच बांधलेलं दिसतंय, कारण पूर्ण सगळं लाईटिंग वगैरे नवीन नवीन दिसत आहे. रात्रीचं नाईट लाईफ फिरून झालेली आहे. हॉटेलमध्ये पोचलो आहे आम्ही आणि हॉटेलमध्ये आहे ना बुक्स ठेवलेले आहेत वाचण्यासाठी. खूप छान जुने जुने बुक्स आहेत, आईवरती पण आहेत. खूप छान असे बुक्स इथे
लावलेले आहे, जेणेकरून जे लोक बसतात तिथे पॅसेजमध्ये ते लोक वाचू शकतात. तर हा लॉग आपण इथेच संपूया आतासाठी. बाय, गुड नाईट.